श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 193 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आपण त्या हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 193. शूद्राचे गलितकुष्ठ निवारण. गलितकुष्ठ रोग झालेला एक शूद्र काही दिवस नाशकात होता. पुढे तो पंढरपूरला आला. भिक्षा मागून तो पोट भरीत असे. कुष्ठ परिहारार्थ तो नगर प्रदक्षिणा करीत असे. असे पुष्कळ दिवस गेल्यावर एक दिवस त्याला स्वप्नात पंढरीनाथांनी सांगितले, तू अक्कलकोटला जा, म्हणजे तुला आरोग्य प्राप्त होईल. 2 दिवस तोच दृष्टांत झाल्यावर कुष्ठी अक्कलकोटला आला. महाराज तेव्हा खास बागेत होते. त्यांचे दर्शन घेऊन तो अक्कलकोटला सेवेकरता राहिला. अशा लोकांची सेवा म्हटली म्हणजे त्रिकाळ दर्शन, तीर्थप्रसाद, मुखाने नामस्मरण इत्यादी करणे. अशी सेवा करणारी सेवेकरी मंडळी पुष्कळ असत. हा शूद्रही 3 वर्ष तेथे सेवा करत राहिला. एक दिवस एक ब्राह्मण स्वामींच्या दर्शनाकरता आला. तो दर्शन घेऊन हात जोडून पुढे उभा आहे. तो श्री गुरु त्याला म्हणाले, अहो भटजी बुवा, तुमच्या परसात जुने चंदनाचे झाड आहे, त्याचे 1 खोड आम्हाला आणून द्या. त्या ब्राह्मणाने आज्ञा शिरसामान्य करून तो घरी गेला आणि परसातील झाडाचे खोड काढून पुन्हा अक्कलकोटला येऊन त्याने ते खोड समर्थचरणी अर्पण केले. ते महाराजांनी शूद्रास दिले आणि म्हणाले, हे उगाळून अंगाला लाव. चंदनाचे खोड ज्या दिवशी सरेल त्या दिवशी तुझा कुष्ठ जाईल. अशी आज्ञा झाली. शूद्र ते औषध रोज अंगास लावू लागला. 3 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याच दिवशी चंदन सरला आणि कुष्ठाचे शरीर दिव्य तेजपुंज झाले. मग तो काही दिवस तेथे राहून आपल्या घरी निघून गेला. येथे बखर क्रमांक 193 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.